नमस्कार मंडळी हो. महिला बचत गटाचे यशस्वी व्यावसायिक नियोजन कसं असावं याविषयी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. महिला बचत गट म्हटलं की आपल्याला साधारणपणे अगदी कुटीर उद्योग आठवतात. पण ज्यावेळेस एखादा महिला बचत गट एखाद्या व्यवसायाकडे जाण्याकडे पाहतो, तो व्यवसाय जर मला सक्सेस करायचा असेल, यशस्वी करायचा जर असेल, तर मला सर्वात महत्वाची काय काळजी घ्यावी लागेल? जी मला काळजी घ्यावी लागेल ती या व्हिडिओच्या आधारे आपण ज्याला म्हणूया की यशाची खऱ्या अर्थानं गुरुकिल्ली आपण असं म्हणणार आहोत. तो व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलवर महिला बचत गटासाठी यशस्वी व्यवसाय कल्पना हा एक आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. या व्हिडिओमध्ये बारकाईने जर लक्ष दिलं तर जरी हा शहरी बचत गटासाठी महिलांसाठी जरी व्हिडिओ जरी असेल तर वेगवेगळे कुठले व्यवसाय निवडू शकतो यावर हा आधारित व्हिडिओ आहे. आणि एकदा व्यवसाय निवडला की तो सक्सेस कसं करायचं, काही कॉर्पोरेटची प्रिन्सिपल मला आपल्या व्यवसायामध्ये वापरता येतील का? ज्यावेळेस कमीत कमी 10-15 महिलांचा गट एकत्र येतो, एखादा व्यवसाय सुरुवात करतोय, त्यासाठी काही कॉर्पोरेटिव प्रिन्सिपल मला वापरता येतील का? आणि ती जर मी वापरली तर खरंच मला एक व्यवसाय वृद्धीसाठी यशस्वी गुरुकिल्ली भेटेल का? याद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पहिली गुरुकिल्ली समजण्या अगोदर ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नमूद केलेलं आहे. या ठिकाणी एक आपण एक्झाम्पल घेऊया. एखादा महिला बचत गट विचार करतोय की आपण शेतकऱ्यांकडून सेंद्रिय भाजीपाला घ्यायचा, फळं घ्यायची आणि ती एका विशिष्ट भागामध्ये विकवायची. ज्यावेळेस सेंद्रिय भाजीपाला आयदर त्यांची प्रोसेसिंग असेल, आयदर त्यांचं विक्री व्यवस्थापन असेल, जर हा व्यवसाय जर सुरुवात करायचा असेल तर सर्वात तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे की ज्या भागामध्ये आपण हा व्यवसाय सुरुवात करतोय त्या भागामध्ये हे व्यवसाय करणारे अजून माझे कॉम्पिटिटर कोण आहे. जसं एक एक्झाम्पल दिला, जर हा व्यवसाय निवडायचा असेल तर मला काय करावं लागेल, माझ्याकडे काय काय इनपुट अवेलेबल आहेत, यासाठी किती कामगार लागतील, यामध्ये माझी खासियत आहेत का, ज्या ठिकाणून मला कच्चा माल भेटणार आहे, ज्या ठिकाणाहून प्रोसेसिंग करण्यासाठी मशिनरी भेटणार आहेत ती उपलब्ध आहेत का. म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल आपल्याला जे काही पाहायचं आहे, जे काही व्यवसायाची आपण लिस्ट केलेली आहे त्या व्यवसायाच्या लिस्ट मधून मला कुठला व्यवसाय निवडायचा. आणि जर व्यवसाय निवडायचा जर असेल तर त्यातला सेकंड पॉइंट आपण मेन्शन केलेला आहे, त्याचं नियोजन कसं करायचं. पहिला पॉइंट सर्वात महत्वाचा, जर आपण एक गुरुकिल्ली पाहत असेल तर गुरुकिल्लीचा पहिला पॉइंट, कारण आपल्याकडे नाही म्हटलं तर अगदी 40 ते 50 व्यवसायांची लिस्ट येते, परंतु आपल्या महिला बचत गटासाठी कोणता व्यवसाय, याचं जर उत्तर जर आपल्याला पाहायचं असेल तर सर्वस्वी तुमच्यामध्ये आहे. त्याचं जर नियोजन कसं करायचं असेल ते तुमच्यामध्ये आहे. जोपर्यंत हा पहिला फॅक्टर तुम्ही डिसाईड करत नाही तोपर्यंत आपला महिला बचत गट यशस्वी होऊ शकणार नाही. एखाद्या गटाने केला, एखादा गट यशस्वी झाला, त्याला पेपर्स मध्ये सोशल मीडियावर खूप मार्केटिंग मिळाली म्हणून तो गट, म्हणून तो व्यवसाय मी निवडावा, बिलकुल नाही. तुम्ही त्या बाजारपेठेचा अभ्यास करून, आपल्या स्पर्धकांचं मूल्यांकन करून, आपलं स्वतःचं अनालिसिस करून आपण व्यवसायाची योग्य निवड केली पाहिजे आणि त्याचं नियोजन केलं पाहिजे. आता दुसरा पॉइंट या ठिकाणी मी थोडस कॉर्पोरेटच्या वर्डनी जातो. कुठेतरी मीटिंग दाखवलेल्या आहेत, मीटिंगचं अनालिसिस केलं जातं. ज्यावेळेस आपण मीटिंगचं अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला मेजर गोष्ट या ठिकाणी काय दिसून येते, मीटिंग दर आठवड्याला घ्यायची का, दर महिन्याला घ्यायची का, किंवा मीटिंग मध्ये नियोजन काय असावं. फॉर एक्झाम्पल आपण असा विचार करूया की एखाद्या महिला बचत गटाचा केक बनवणं आणि केक विकणं व्यवसाय आहे. मग केक बनवण्यासाठी जो काही आपण म्हणूया की कुशल महिला आहेत ते बनवण्याचं काम करतील, ज्यांचं संवाद कौशल्य चांगलं आहे ते संवादाचं काम करतील. म्हणजे सेकंड पॉइंट, व्यवसाय निवड झाल्यानंतर आपल्याला जो काही 10 किंवा 15 महिलांचा ग्रुप आहे त्यांची प्रत्येकाची कार्यक्षमता आपल्याला समजली पाहिजे की या महिलेमध्ये, या 2 महिलेमध्ये संवाद कौशल्य चांगलं आहे, ते मार्केटिंगचं काम करतील. या महिलेमध्ये एक केक बनवण्याची ताकद चांगली आहे, एक चविष्ट केक बनवले जातात, ते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतील. यांच्यामध्ये ऑडिटिंग चांगलं केलं जातं, यांच्यामध्ये व्यवस्थित व्यवसायाचं नियोजन केलं जातं, त्यानुसार आपण जबाबदारीचं विभाजन केलं पाहिजे.
जर व्यवसाय निवडला असेल तर कोण कोण काम करणार, कोण कुठल्या ठिकाणी काम करणार, कोण कच्चा माल परचेस करणार, कोण मार्केटिंग करणार, या तत्वाचा देखील मला अभ्यास केला पाहिजे. आणि जसं मी या पिक्टोरिकल डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, या पद्धतीनं एक समृद्ध व्यवसाय कॉर्पोरेट कल्चर सक्सेस होतं ते दर आठवड्याला मीटिंग घेऊन त्या मीटिंगचा एक इतिवृत्तांत लिहून तो इतिवृत्तांत सर्व सभासदांपुढे सांगून तो यशस्वी होऊन जातो. त्यामुळे सेकंड, आपल्याला आपल्याच महिला गटांची ताकद समजली पाहिजे. कोण महिला कुठे काम करू शकते, यालाच आपण नाव दिलेलं आहे जबाबदारीचं नियोजन आणि संघटनात्मक कार्यक्षमता. थर्ड पॉइंट येतो, एक आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवेल की मिक्स वेज लोनचं. आता मिक्स वेज लोनचं एक इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. आपला महिला बचत गट एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट तयार करतो असं आपण मानलं, पण एखाद्या ग्राहकानं आपल्याला सांगितलं की तुमचं जे काही मिक्स वेज लोनचं आहे ना, ते जरा आम्हाला खूप तिखट वाटतं. आता पहा, ग्राहकाने दिलेलं फीडबॅक, जर आपल्याला ग्राहकांना हा दिलेला फीडबॅक असेल ना, तर आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे, आयदर त्याचा तिखटपणा कमी केला पाहिजे. जर 100 पैकी 80% लोकांनी जर आपल्याला अशा पद्धतीने जर फीडबॅक दिला असेल, प्रतिसाद दिला असेल, तर त्या पद्धतीनं आपल्याला वागलं पाहिजे. म्हणजे तिसरा पॉइंट काय, जे काही आपण व्यावसायिक तत्व म्हटलं जातं महिला बचत गटाचे यशस्वी होण्यासाठी, तिसरा पॉइंट या ठिकाणी जे काही माझं उत्पादन आहे ते उत्पादनाची गुणवत्ता कायमस्वरूपी तीच असली पाहिजे. म्हणजे एखादी बॅचची गुणवत्ता काहीतरी थोडीशी 19-20 कमी दिसते, एखाद्याची गुणवत्ता खूप चांगली दिसते, असं न होता त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट मी जी तुम्हाला सांगितली, जो काही आपला ग्राहक अभिप्राय देतील त्या अभिप्रायावर आपल्याला सुधारित प्रक्रिया करून त्यानुसार आपल्याला चेंज करावे लागतील. हा तिसरा पॉइंट किंवा आपण म्हणू सर्वात महत्वाचे, जे काही माझे प्रोडक्ट असेल, माझी जी काही सेवा असेल, त्याला गुणवत्ताच दिली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, माझ्या सेवांचा दर्जा त्या पद्धतीने मला सुधारणा करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी वेगवेगळी सोशल मीडिया म्हटलं जातं. मला पूर्णपणे कल्पना आहे आजच्या या आधुनिक जगामध्ये सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप आपण सर्वजण वापरतो. आपला महिला बचत गटाचं सपोज एखादा हस्तकला उद्योगाच्या रिलेटेड एखादं प्रोडक्ट असेल किंवा प्लास्टिकला अल्टरनेटिव्ह आपण पर्यावरणपूरक पिशव्या जर बनवले असेल, तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर टाकतो. पण व्हॉट्सअपची मर्यादा जर पाहिली, तर स्प्रेडिंग जर पाहिली, तर अगदी व्यापक प्रमाणात नाहीये. त्या पद्धतीने जर आपण इंस्टाग्राम घेतलं, फेसबुक जर घेतलं, जर एखादं प्रोडक्ट बनवत असताना त्याच्या रील्स जर बनवल्या, तर डेफिनेटली त्याचा जो काही रीच आहे तो सर्वात जास्त. जर आपली व्यवसाय आपल्याला उद्योजक करायची असेल, जर आपल्याला ग्राहक मिळवायचा असेल, व्यवसाय वृद्धी म्हणजे काय, जे काही आपण देतोय उत्पादन असेल, जे काही आपण देतोय ती सेवा असेल, त्याला खरेदी करण्याला ग्राहक मला अधिक प्रमाणात पाहिजे. आणि जर तो अधिक प्रमाणात जर असेल, तर मला काय करावं लागेल, त्याचं मला मार्केटिंग करावं लागेल, त्याचं मला विपणन करावं लागेल. पण आजच्या घडीला पेपर म्हणा किंवा टीव्ही म्हणा, हे माझ्यासारख्या एक महिला बचत गटासाठी खूप कॉस्टली आहे. मग मला कुठले सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स उभारता येतील? मे बी या ठिकाणी मला प्रभावी मार्केटिंग लागेल. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी दर सणाला, दिवाळीला किंवा दसऱ्याला किंवा विशिष्ट राजकीय नेत्यांचे किंवा आपण म्हणूया सामाजिक कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करत असताना वेगवेगळे मेळावे भरले जातात. त्या स्थानिक मेळाव्यामध्ये जाऊन आपला स्टॉल मांडणं, त्या पद्धतीने तयारी करणं, त्या पद्धतीने विनंती करणं किंवा त्या पद्धतीनं आपण म्हणूया की जे काही पारंपरिक, त्याचबरोबर आपल्याला जे काही औपचारिक प्रिन्सिपल लागतात, औपचारिक जे काही प्रोसिजर लागतात, त्या जर आपण फॉलो केल्या, तर हे जे काही मार्केटिंगचं किंवा विपणनाचं तत्व जे काही आहे, अशा मेळ्यांमध्ये जसं आपण भीमथडी जत्रा म्हटलं जातं, वेगवेगळ्या नावानं तर प्रसिद्ध आहे, तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनाला प्लेस मिळून दिली पाहिजे. हे सर्वात महत्वाचं एक व्यावसायिक तत्व आहे की प्रभावी मार्केटिंग केली पाहिजे. या ठिकाणी आपण असं म्हणता कामा नये की नाही मला फक्त व्हॉट्सअपच येतोय, फेसबुक किंवा इंस्टाग्राम मला येत नाही, मला इंस्टाग्रामच्या रील्स बनवता आल्या पाहिजे. त्या इंस्टाग्रामच्या रील्स, फेसबुकच्या ज्या काही पोस्टिंग्स आहेत, फीड्स म्हणा किंवा स्टोरीज म्हणा, त्याला मला प्रमोट करता आलं पाहिजे. कदाचित मला येणार नाही, परंतु कुणाचा तरी मला आधार घेता आला पाहिजे. आणि मला पूर्णपणे कल्पना आहे आज सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आहे आणि घरातील प्रत्येकाला रील्स बनवता येतात. कदाचित या रील्स बनवत असताना, फीड्स बनवत असताना जर त्या माझ्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी जर वापरल्या असेल, तर डेफिनेटली हे एक व्यवसाय तत्व होऊ शकतं. नेक्स्ट प्रश्न येतो ग्राहक संबंध व्यवस्थापन. कदाचित हे पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला समजून पडतो की आमची तर सर छोटीशी कंपनी आहे, छोटस उद्योजक म्हणून आम्ही पुढे येण्याचा प्रयत्न करतोय, या पद्धतीने आम्ही कॉल सेंटर नंबर देऊ शकत नाही.
जरी कॉल सेंटर नंबर आपल्याला देता येत जरी नसेल तरी मला वाटतं जी काही महिला सदस्य भगिनी आपल्यातील सर्वात कार्यशील आहे तिचा जर फोन दिला, जर आपल्या उत्पादनाविषयी एखाद्याला जर ऑर्डर द्यायची असेल, एखाद्याला जर चौकशी करायची असेल, जर सेवा करायची असेल, तर हा एक अप्रोच असतो. काय अप्रोच असतो? अरे यांचं देखील या ठिकाणी मार्केटिंग होतं, यांची देखील कोणीतरी ग्राहकाची काळजी घेणारा आहे, ग्राहक व्यवस्थापन खूप महत्वाचं. जर एखादा फॉल जर असेल, जसं आपण मी एक्झाम्पल सांगितलं, दागिने बनवताना जर त्या क्वालिटीची जर नसेल, ग्राहकाने जर मला फोन केला, या ठिकाणी मी तुमच्याकडून हे प्रोडक्ट परचेस केलं पण पूर्णपणे ते डॅमेज झालेलं होतं, त्यावेळेस तुमचा महिला बचत गट 15 जणींचा असो, 20 जणींचा असो, 50 जणींचा असो, त्यातील जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तो ज्या पद्धतीने तिला प्रतिसाद देईल त्यानुसार आपली महिला बचत गटाची कार्यशीलता किंवा आपली कार्यशीलता दिसून येते. ही कार्यशैली जर समजून जर घ्यायची असेल ना, तर ग्राहक सेवा आणि नातेसंबंध खूप महत्वाचा आहे. सुसंवाद असेल ग्राहकांशी, त्यांच्या तक्रारीचं नियोजन केलं. जर एखादी गोष्ट असेल, जसं मी टिफिन सेवा मागे सांगितलं, जर 12 वाजता एखादी कंपनी सुटत जर असेल, 12 वाजता जर आपल्या टिफिन सेवा द्यायची जर असेल, ती 12 वाजता जाणं, 100 डबे गेलेत का त्याची चौकशी करणं, त्याचबरोबर त्याचं व्यवस्थित वितरण होणं ही सर्वात महत्वाचे आहे. कारण आपण महिला बचत गटाला एक व्यवसाय कशा पद्धतीनं विकसित करता येतील याचा आपण या ठिकाणी विचार करतो. ज्यावेळेस आपण व्यवसायाचा विचार करतो ना, त्यावेळेस वेळेचं व्यवस्थापन होणं आणि जो आपला काही माल आहे तो त्या ठिकाणी वितरित होणं. ग्राहक देवो असं म्हटलं जातं. आणि हे जर तत्व जर आपण अगदी व्यवस्थित फॉलो केलं, जसं मी टिफिनचं मुद्दा या ठिकाणी उदाहरण दिलं, जे काही मी बनवलेलं आहे जणू काही माझ्या घरच्यांसाठीच आहे, माझ्या फॅमिलीसाठीच आहे, माझ्यासाठीच आहे, असा सेवाभाव ठेवून जर मी माझे उत्पादन जर दिले तर डेफिनेटली त्या ग्राहकांचं जे काही रिलेशनशिप आहे एका वेगळ्या उंचीवर येऊन. त्यामुळं हा जो काही व्यावसायिक तत्व आहे, जे काही यशाची गुरुकिल्ली म्हटलं जातं, यामध्ये ग्राहक सेवा देणं, त्याचबरोबर नातेसंबंध ठेवणं, याला आपण बिलकुल निग्लेक्ट करू शकत नाही. सर्वात महत्वाचं, आपण हा व्यवसाय वृद्धी कशासाठी करतो? माझा या व्यवसायामध्ये मला प्रॉफिट किती होईल, परंतु सुरुवात करत असताना किंवा काही आपल्याला क्षण असे असतात, काही स्टेजेस आपल्याला अशा असतात की कधी कधी आपल्याला लॉस सहन करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी आपला लेखाजोखा ठेवणं, कच्चा माल आपण किती घेतलाय, त्याचं उत्पादन किती केलंय, किती माल आपला डिस्कार्ड झाला, या व्यवसायातून आपल्याला किती प्रॉफिट झाला, त्या प्रॉफिटचं आपलं वितरण आपल्या सदस्यामध्ये कसं करणं गरजेचं आहे, ज्यालाच आपण म्हटलं जातं. जे आतापर्यंत आपण केलेलं लॉस असेल, ते लॉस का झाला, कशामुळे झाला, कुठे लॉस साठी आपल्याला कुठल्या गोष्टीवर आपल्याला कमी खर्च करता येतील यांचं मूल्यांकन करणं आणि दर आठवड्याला, दर महिन्याला त्या बैठकीमध्ये त्याचं आढावा घेणं हे सर्व. आणि ही गोष्ट केवळ क्रियाशील सदस्य जे काही महिला बचत गटात आहेत त्यांना घेऊन चालणार नाही, सर्व सदस्यांना घेऊन. लॉस असेल तर त्याची कारणीमीमांसा करणं, जर प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट का झाला, कोणामुळे झाला, त्याला मोटिवेट करणं हा सर्वात महत्वाचा भाग. त्यामुळं जे काही आपण मागच्या पॉइंटमध्ये नातेसंबंध जो काही पाहिला, नातेसंबंध ग्राहकाबरोबर ठेवणं हे सर्वात महत्वाचं. त्याचबरोबर आपल्या सदस्यांबद्दल एक कॉर्डिनरी रिलेशनशिप असणं, सहयोगाचं नातं असणं. प्रत्येक घटना, चाहे प्रॉफिट असेल किंवा कुठली गोष्ट असेल, तो एकमेकाशी सहभाग करणं, त्याच्यावर त्यांची मतं घेणं, त्याच्यावर चर्चा करणं, हाही एक व्यावसायिक तत्व म्हणून आपण या महिला बचत गटाच्या यशस्वीतेमध्ये जरूर पाहू शकतो. नेक्स्ट असं ऑब्झर्वेशन येतं, जी काही गट महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सक्सेस झालेली आहेत त्या गटामध्ये इंटरनल ऑडिट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, एखादी महिला किंवा एखादे सदस्य सेंद्रिय जो काही भाजीपाला बनवतात तो खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गेली असेल, तर बाजारात जाताना किती खर्च आला, रिक्षा केली असेल किंवा छोटे छोटे खर्च जे काही आपण म्हटलं जातं, त्याचं बिल देणं, त्याचं बिल मेंटेन करणं, ज्याला म्हटलं जातं इंटरनल ऑडिट म्हटलं जातं, की आपल्या सदस्यांनी मागच्या आठवड्यामध्ये किती खर्च झाला. आणि जशी आपली प्रगती होत जाईल, जसं आपला प्रॉफिट काही लाखाच्या घरामध्ये जाईल, त्यावेळेस कदाचित आपल्याला त्या ऑडिट काय केलं जातं, कशा पद्धतीने केलं जातं, कशा पद्धतीने नोंदबुक ठेवली जाते, त्याचं आपल्याला कदाचित नॉलेज नसेल. त्या ठिकाणी आपल्या थर्ड पार्टीची मदत लागली आहे. थर्ड पार्टीची मदत जे काही म्हटलं जातं, आपण त्याला बाह्य लेखापरीक्षण म्हटलं जातं. कारण आपल्याला व्यवसाय करायचा, व्यवसायाचा मेन उद्देश मला आर्थिक स्वावलंबन भेटलं पाहिजे, माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला, जेणेकरून मला आर्थिक स्थिरता भेटली पाहिजे. हा जर मेन उद्देश जर असेल, त्याचं टार्गेट मला समजलं पाहिजे, मला प्रॉफिट मिळालाच पाहिजे. आणि जर मला नफा जर मिळवायचा असेल तर त्याचा आढावा घेणं,
त्याच्यामध्ये कुठे मी म्हणेल की लॅकुना आहे, तो लॅकुना आपण दुरुस्त करून कुठे डेव्हलप करू शकतो हेही पाहणं त्यात सर्वात महत्वाचं असतं. त्यामुळे तपासणी करणं, लेखापरीक्षण करणं हेही एक व्यावसायिकाचं तत्व. सर्वात महत्वाचं नेक्स्ट आहे टाइम मॅनेजमेंट. सपोज आपण म्हणूया की एखादा मेळावा आहे, त्या मेळाव्यामध्ये सोलापूर चटणीची मागणी जर 250 ग्रॅमची जर तुम्हाला सॅचेची जर मागणी जर असेल आणि जर स्टॉल जर लावायचा असेल तर आदल्या दिवशी कुठल्याही परिस्थितीमध्ये तो 200 अगदी रेडीमेड ताजा किंवा कमीत कमी आपण म्हणूया की सेल्फ लाईफ असणारा, म्हणजे आपण ज्याला म्हणूया की खूप लांबची एक्सपायरी मे बी या ठिकाणी चालू शकतं, किंवा जर आपल्याला जर कळालं त्या मेळाव्यामध्ये अरे काल परवाच हा चटणी बनवलेली आहे, त्याचं एक इम्प्रेशन म्हणा किंवा प्रभाव हा वेगळा असू शकतो. पण जर उद्या मेळावा जर असेल तर आदल्या दिवशी जर त्या व्यवस्थापकाने जर मागणी केली असेल तर तो जाणंही तेवढाच महत्वाचा. त्यामुळे सर्वात महत्वाचं जे काही आपला हा एक डिसिप्लिनचा पार्ट आहे. 200ची ऑर्डर आहे, उद्या 200ची ऑर्डर आपल्याला गेलीच पाहिजे. त्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागेल, कच्च्या मालाचं नियोजन करावं लागेल, कामगारांचं नियोजन करावं लागेल. हा सर्व पार्ट येतो वेळेच्या व्यवस्थापनामध्ये. आणि ज्या महिला सदस्य आपल्या ग्रुपमधील ऍक्टिव्ह आहेत त्या ऍक्टिव्ह सदस्यांना जर आपण प्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह झाला असेल तर आपल्याला टाइम ठेवणं गरजेचं आहे. एखादी समजा आपण एखादा हॉल घेतला असेल किंवा एखादं दुकान जर घेतलं असेल चालवण्यासाठी तर त्या ठिकाणी नियोजन असणं गरजेचं. कोण किती वाजता येणार, काय येणार, आणि हा सर्व डिसिप्लिनचा पार्ट येतो. डिसिप्लिनचा पार्ट हा आपल्याकडे आलाच पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की महिला बचत गट आणि त्यामध्ये कार्यरत असताना केवळ आपण एक व्यवसाय म्हणून पाहत नाही तर आपलं काही एक वैयक्तिक लाईफ असतं. घरी मुलं असतात, घरी आपल्याला फेस्टिवल साजरे करावे लागतात, घरी आपले नातेसंबंध असतात. हे पाहत असताना देखील आपल्याला व्यवसायाला जर जायचं असेल तर आपल्याला एक गॅप आखता आला पाहिजे की हे माझं पर्सनल लाईफ आहे आणि हे माझं प्रोफेशनल लाईफ आहे. आणि ते केव्हा शक्य होईल जेव्हा माझ्याकडे ती शिस्तबद्धता, माझ्या ग्रुपला शिस्तबद्धता येईल, प्रत्येक सदस्यामध्ये ती शिस्तबद्धता असेल तेव्हाच हे आपल्याला शक्य होईल. आणि हा जर पिक्चर जर पाहिलं, सेलिब्रेशन केलं जातं. सर्व महिला बचत गटामध्ये एखादी ऑर्डर जसं मी सांगितली चटणीची ऑर्डर दिली किंवा एखादी मधाची आपल्याला ऑर्डर मिळाली तर सर्व महिलांनी एकत्र येऊन जो काही आपला छोटीशी अचिव्हमेंट असेल, ऑर्डर असेल किंवा नफा जर कमवला असेल तर सर्वांनी एकत्र येऊन तो एकत्र सेलिब्रेट केला पाहिजे. या गोष्टीने काय होतं, या गोष्टीनं आपल्याला एक ताकद मिळते, आपल्याला एक मोटिवेशन मिळतं. आपण एक संघ कार्य करतो. संघ कार्याला कोणीतरी आपल्याला मी म्हणेल की एक जसा एखाद्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसरमध्ये एखादा स्टॅम्प पडला की ते ऑथराइज डॉक्युमेंट होतं ना, कदाचित ज्यावेळेस आपण यशा पद्धतीने आपलं जी काही उपलब्धी आहे ती जर आपण या पद्धतीने जर साजरी केली तर आपल्याला कळतं की अजूनही याच्यामध्ये जर मला पुढे जायचं असेल तर आपण आपल्या सदस्यांना कोणाकोणाला प्रशिक्षण दिलं पाहिजे, कुणाकुणाचा आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्याचे स्किल्स कौशल्य वाढवले पाहिजे. त्यामुळं ज्या काही छोट्या अचिव्हमेंट होतील त्या छोट्या अचिव्हमेंट आपण या पद्धतीने सेलिब्रेट केल्या पाहिजे. आणि सर्वात शेवटचा पॉईंट जो काही येतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोशल मीडिया हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. जर उत्पादन बनवायचं असेल, ज्या ठिकाणी मशिनरी लागत असेल त्या मशिनरी आपण घेतल्याच पाहिजे. कारण आज आपल्याला स्पीड, आज आपला फाईननेस, उत्पादनाची गुणवत्ता या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. आज असे कितीतरी ऍप आपल्याला अँड्रॉइड फोन मध्ये मिळतील जेणे रोजचा हिशोब तुम्हाला ते मेंटेन करून देतील. किती प्रॉफिट झाला, किती प्रॉफिट होणं तुमच्याकडून अपेक्षित आहे, तुम्हाला टार्गेट दिलं जाईल. म्हणजे ही जी काही ऍप आहेत, मे बी लेखा व्यवस्थापनासाठी असेल किंवा एखादा सदस्य एखाद्या 50 किलोमीटरच्या ठिकाणी दूर गेला असेल, त्याला तुमच्याशी कनेक्ट करायचं असेल, सर्व ग्रुपची जर माहिती घ्यायची असेल तर गुगल मीट असेल, झूम मीट असेल, त्यातले काही फ्री व्हर्जन्स येतात ते तुम्ही वापरायला शिकलंच पाहिजे, जेणेकरून आपली दुरी ही या ठिकाणी आपल्याला कमी होऊन जाते. म्हणजे आजच्या या व्हिडिओचा निष्कर्ष करत असताना जी 10 तत्व मी सांगितली, महिला बचत गटाला जर आपल्याला यशस्वी पद्धतीने जर व्यवसाय जर करायचा जर असेल तर आपल्याला पुढचं पाऊल जर काय आहे हे जर समजायचं असेल, ही तत्व मी म्हणेल की कमीत कमी आहेत, ही आपण फॉलो केलीच पाहिजे. जर मी समराईज केलं तर सर्व सदस्यांना एकत्र घेऊन या तत्वाचं पालन करणं, त्यांना प्रोफेशनलिझमचा एक प्रशिक्षण देणं आणि सर्वांनी या तत्वाचं पालन करणं. दरवर्षी अध्यक्ष असेल, खजिनदार असेल, उपसचिव असेल, जे काही आपण पदं निर्माण केलेली आहेत ती आपल्यामध्ये रोटेट करणं, सर्वांना सहभागी करून घेणं, हे एक आर्थिक स्वावलंबनाबरोबर आपल्या महिला बचत गटासाठी एक यशस्वीतेचं डेफिनेटली शिखर जरूर गाठू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद.